कुठलीही इंग्रजी छोटी छोटी पुस्तकं आली तर आमचे तरुण अगदी आस्थेनं वाचतात आणि ज्याच्यामध्ये सगळं ब्रह्मज्ञान भरलेलं आहे त्या संस्कृत ग्रंथांचं त्यांना काहीही आकर्षण वाटत नाही. 7 स्टेप्स टू सक्सेस 10 लाख प्रति खपतात म्हणे. काय केवढं आश्चर्य आहे. मग आमच्या ग्रंथात काय सांगितलेलं, काय वेगळं सांगितलंय का? एका जपानी माणसाचं पुस्तक आलं, एव्हरी पाथ इज स्टडीड विथ गोल्ड. प्रचंड कंपनी निर्माण केलेली होती आणि शेवटी त्याचं काय झालं तर त्याची कंपनी बुडाली. एव्हरी पाथ इज स्टडीड विथ गोल्ड काय अर्थ आहे त्याला? 1 स्ट्रॉ रेव्होल्युशन असं एक पुस्तक आलं. तर काय म्हणजे जगातल्या लोकांना वेडच करून टाकलं त्याने. आणि मग लक्षात आलं ह्याच्यात काही अर्थ नाहीये, हा प्रयोग यशस्वी होणंच शक्य नाही. 1 स्ट्रॉ रेव्होल्युशन मध्ये त्या माणसाने सांगितलं होतं की जमिनीची मशागतच करू नका, काहीच करू नका, येईल ते धान्य खा. आणि हा प्रयोग जगात सुरू केला आणि मग लक्षात आलं ज्यावेळेला उपासमार व्हायला लागले, जगाला अन्न पुरेना, त्यावेळेला लक्षात आलं काही या ग्रंथाचा अर्थ नाही. ज्याच्यामध्ये आत्मज्ञान ठासून भरलेलं आहे म्हणजे गोंधळ आपला कुठे होतो लक्षात घ्या. आपण विचार करतो तो फक्त व्यावहारिक सत्तेचा करतो. ज्या जगामध्ये आपण जगतोय तेवढ्या पुरता आपण विचार करतो आणि तशी साधनं गोळा करायचा प्रयत्न करतो आणि शेवटी जीवनामध्ये अपयश किंवा दुःख येतं. मानवी जीवनाची कृतार्थता पारमार्थिक सत्तेत आहे, व्यावहारिक सत्तेत नाही. ज्याला पारमार्थिक सत्तेचा स्पर्श होत नाही त्या माणसाचे जीवन व्यर्थ आहे. म्हणून माऊलीने 3 गोष्टी ज्या सांगितल्या त्या फार महत्वाच्या आहेत. आता अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की हे सगळं भगवंत सांगतायत पण याला आधार काय, याला पुरावा काय? असं विहित कर्म केल्यानंतर लोकांचं कल्याण होतं, याला आधार काय पुरावा काय?